एकजुटीचा विजय असो, पत्रकार एकजुटीचा विजय असो, त्र्यंबकेश्वर घटनेचा, त्र्यंबकेश्वर हल्ल्याचा विजय असो, त्र्यंबकेश्वर हल्ल्याचा विजय असो, पत्रकार एकजुटीचा विजय असो, पत्रकार एकजुटीचा विजय नाशिकच्या त्र्यंबकेश्वरमध्ये 2 दिवसापूर्वी पुढारी न्यूज आणि G24 तासच्या प्रतिनिधी यांच्यासह इतर पत्रकारांवर भ्याड हल्ला झालेला आहे। त्र्यंबकेश्वर मधील हा पत्रकारांवरील हल्ला हा लोकशाहीच्या चौथ्या आधारस्तंभावर हल्ला आहे। या हल्ल्याचा निषेध सर्वत्र होणे गरजेचे आहे। त्यामुळे आज टीव्ही जर्नलिस्ट असोसिएशन डिजिटल मीडिया विंगच्या वतीने आज बुलढाणा येथील जिल्हाधिकारी कार्यालयात निवेदन सादर करण्यात आले। या निवेदनामध्ये या आरोपींवर अशा प्रवृत्तींना ठेचण्यासाठी पत्रकारांना शस्त्राचा परवाना देण्यात यावा आणि या पत्रकारांना न्याय देण्यासाठी संबंधित गुन्हेगारांवर त्या गुंडांवर कडक कारवाई करण्याची मागणी आम्ही निवेदनाद्वारे केलेली आहे। लवकरच या पत्रकार संरक्षण कायद्याशिवाय त्यांच्या विरुद्ध मकोका कारवाई करण्यात यावी अशी मागणी सुद्धा करण्यात आलेली आहे। प्रशासनाला आम्हाला आमची नम्र विनंती आहे की आपण पत्रकारांवरील होणारे हल्ले पाहता ठोस उपाययोजना करणे गरजेचे आहे असे आम्हाला वाटते। त्र्यंबकेश्वर या ठिकाणी वृत्तसंकलनासाठी गेलेल्या इलेक्ट्रॉनिक मीडियाच्या पुढारी न्यूज चॅनल आणि G24 तासचे जे प्रतिनिधी आहेत त्यांच्यासह इतर चॅनलच्या प्रतिनिधीवर भ्याड हल्ला करण्यात आलेला आहे। या घटनेचा बुलढाणा टीव्ही जर्नलिस्ट आणि डिजिटल मीडियाच्या वतीने आम्ही या ठिकाणी या घटनेचा तीव्र शब्दात निषेध करतो आणि या संपूर्ण गावगुंडांवर पत्रकार संरक्षण कायद्याअंतर्गत विविध कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात यावा अशा पद्धतीची मागणी आम्ही मुख्यमंत्री तथा गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे जिल्हाधिकाऱ्यांमार्फत केलेली आहे। काल परवा नाशिक जिल्ह्यामध्ये पत्रकार बांधवावर जो भ्याड हल्ला झाला त्याचा सर्वप्रथम आम्ही जाहीर निषेध करतो। शिवसेना सदैव आपल्या पाठीशी उभी राहील आणि हे भ्याड हल्ले करणारे जे गावगुंड आहे यांना तात्काळ अटक होऊन यांच्यावर देशद्रोहाचा गुन्हा दाखल झाला पाहिजे। पत्रकार सारखा कणा समाजामध्ये काम करत असताना समाजाची वाचा फोडण्याचं काम तुम्ही लोक खऱ्या अर्थाने करता। या पत्रकारामध्ये अत्यंत गरीब परिस्थितीचे लोक या ठिकाणी काम करतात। आम्ही पाहतो कोणी पायी चालतं, कोणी सायकलीवर, कोणी गाडीवर, कोणी बसनी गाड्यावर तांड्यावर वस्त्यावर जाऊन गोरगरिबाची समस्या शासन दरबारी मांडण्याचं काम आपण करता। आणि असं काम करणाऱ्या पत्रकार बांधवांवर जर असे हल्ले होत असेल तर खरं तर हे गृहमंत्र्याचा ऑफिस आहे। गृहमंत्र्यांनी याच्यावर ताबडतोब या लोकांवर कठोरात कठोर कारवाई केली पाहिजेत आणि असे हमले पुन्हा होऊ नये यासाठी कडक कायदा केला पाहिजे असं आमचं मत आहे या ठिकाणी।